माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडच्या आर्थिक संबंधांसह कृषी मंत्री असताना केलेल्या घोटाळ्यांचा आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील शेतकऱ्यांना छळून त्रास दिल्याचा आरोप पुन्हा एकदा केलेला आहे। धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत या जमिनी शेतकऱ्यांच्या लाटल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। खोटे गुन्हे दाखल करून या शेतकऱ्यांना जेरी सांडलं गेलेलं आहे। मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं गेलं आणि जिवंत व्यक्तीला मयत दाखवून या जमिनी लाटल्याचा आरोप देखील दमानियांनी केलेला आहे। धनंजय मुंडेंसारखे राजकारणी अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत, त्यांच्या साथीदारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटतायत अशा प्रकारचा आरोप देखील अंजली दमानिया यांनी केलेला आहे। यांनी काय काय केलंय तर 11 अशा शेतकऱ्यांचे माझ्याकडे आता डिटेल्स आहेत। 11 ते या प्रत्येक शेतकऱ्याला छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटीची जमीन होती, ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला। एकाची 1 कोटीची जमीन होती, त्याचा 4 लाखात व्यवहार केला। आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले, जे शेतकरी त्यांच्या विरुद्ध लढायचे, त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले त्यांनी गुन्हे 307 चे गुन्हे अनेक लोकांवर, यांच्या बीराताईंच्या तर त्यांच्याबरोबर 9 लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले। आणि एवढंच नाही, त्यांच्यापैकी एक माणूस हा एक PSI देखील आहे। अशा लोकांवर या माणसांनी अफाट गुन्हे केले।